मुंबई पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी नालासोपारा येथे अंमली पदार्थांचा कारखाना उघडकीस आणला होता। या कारवाईनंतर स्थानिक पेल्लार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना निलंबित करण्यात आले होते। या कारवाईमुळे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात मोठी खळबळ उडाली आहे। शनिवारी टिळकनगर पोलीस आणि गुन्हे शाखा 6च्या पथकाने महामार्गाजवळील रशीद कंपाऊंडमध्ये सुरू असलेला अंमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त केला। या ठिकाणाहून तब्बल 14 कोटी रुपयांचे एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। हा कारखाना पोलीस ठाण्याच्या अंतरावर छुप्या पद्धतीने चालवला जात होता। या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी तडकाफडकी पेल्लार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनकोटी यांना सेवेतून निलंबित केल्याची माहिती मिळाली आहे। या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे। संबंधित कारखाना गेल्या 6 महिन्यांपासून कार्यरत होता, मात्र तो रासायनिक पदार्थांच्या कारखान्याच्या आड अंमली पदार्थ तयार करण्याचे ठिकाण असल्याचं उघड झालंय। रात्रीच्या वेळी या ठिकाणी एमडी बनवले जात असल्याचंही तपासात समोर आलंय। स्थानिक पोलिसांना याची कल्पना नसल्याचा दावा करण्यात येत असला तरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एवढा मोठा कारखाना सुरू असणं हे गंभीर अपयश असल्याचं वरिष्ठांनी स्पष्ट केलंय। तथापि स्थानिक पोलिसांच्या या कारखान्याशी प्रत्यक्ष संबंध नसल्याचं सांगण्यात येत असून निलंबनाची कारवाई अन्यायकारक असल्याचं मत काही पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय। आमच्या हद्दीत अनेक रासायनिक कारखाने आहेत आणि प्रत्येकाची तपासणी करणे शक्य नाही, असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले। या दरम्यान निलंबित जितेंद्र वनकोटी यांच्या जागी अंमली पदार्थ विरोधी एक कक्षाचे प्रमुख सचिन कांबळे यांची पेल्लार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या आदेशानुसार मंगळवारी सहाय्यक पोलीस अधिकाऱ्यांचे फेरबदल करण्यात आले आहेत। मांडवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांची नायगाव पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांच्या दुय्यम अधिकारपदी पायउतार करण्यात आले आहे। पेल्लारचे पोलीस निरीक्षक दिलीप राख यांची बदली काशीमीरा ठाण्यात तर काशीमीराचे पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांची नियुक्ती मांडवीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर करण्यात आली आहे। महिला अत्याचार प्रतिबंध कक्षाच्या पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांची बदली काश्मीरा ठाण्यात करण्यात आली आहे। या निलंबन आणि फेरबदलांच्या मालिकेमुळे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात मोठी हालचाल सुरू झाली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो नालासोपारा।